म्हणत काय केलं? तुला माहिती मी काय करीत नव्हतो, ब्लॉग बनवत होतो. सोयाबीन सगळे पडले माहिती मागले नीट लावते. तुला म्हणलं होतं ना काढ नको ते. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊत ब्लॉग्स मध्ये. मी तुमचं भाऊ नवनाथ. आज रविवार आहे ना, आज मी 8:30-9 झाले, 9 वाजता उठलोय आणि आता सकाळ सकाळ चहा बी झालाय आणि घरात सध्या राडा बिड आहे जरा. खूप बसली माहिती कधी नाही नाही काय केलं, कालचं व्यसन होतं रात्री केलेलं बरं का, आणि ते रात्री केलेलं व्यसन हे जे परतीलं आणि आता ते खाऊ राहिली. न्यारी करायला न्यारी नाही देऊ न्यारीच शिळ खाणं म्हणते त्याला, न्यारीच म्हणते. अरे या जेवणाची चव आहे ना 5 स्टार मध्ये सुद्धा नाही. आता तुला 5 स्टारला नेलं का तिथे इथून बेसन घेऊन जायचं तुला. मम्मीला ती सवय शिळा खायची. जाऊ दे. लोक काय ढीग लावला का नाही सोयाबीनचा पाहिला का आज तू? काय केलं का नाही? काही झालं का काय केलं गणेश? ऐका ना मंड पावले काका, मंड पावले काका ऐका ना, तुमचं आवरा ते सगळं ते माईक सिस्टीम आवरले का? किती झाले सांगा बरं तुमचे? 40 रुपये. लय लय बोल राहिले, थोडं कमी करा काहीतरी. 5 रुपये. लयच कमी केली. तुमचं आहे माझं नाही. 3 रुपये. 5 रुपये. 3 रुपये. नाही 5 रुपये. 1 रुपये बरोबर नाही 5 रुपयाच्या खाली बोलत नसतो. 2 वाऱ्यात सिस्टीम बंद पडली. अरे आज लय काय 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 म्हणला काय म्हणला? माझ तिकडे दाखवायचं पुढं. थांबा थांबा, हात थोडे खराब आहे, दाखव. कोळबाचे रे बरं का, लेरबा कोळबाचे रे, गु खारा कोळचे गु खा लोरबाचे का हा खाल्ला. गरीब गरीब हे गरीब. लय प्रोटीन भेटलं मग आज मला सकाळी इकडं. नाही म्हणत काय केलं? तुला माहिती मी काय करीत नव्हतो, ब्लॉग बनवत होतो. सोयाबीन सगळे पडले माहिती मागले नीट लावते. तुला म्हणलं होतं ना काढ नको ते, काढ नको म्हणलं होतं तुला. पडदा कट करा माझ्या अंगावर पडलाय. काय त्याच्या मागे लागले राव? वाजव त्याला वाजव. हा नट दिला आला मी काय करतो नाही नट तो ढिल्ला केला तो मी कसं काय? पागल आहे का? तिने पाडला पहिले नाही नाही पैसे नट लागले. मी नाही केला ना विचार कर. मी असा ब्लॉग बनवत होतो. ही पडायची तिकडे पाय सगळं नीट आहे. जास्त उभे झाले मी काय करू. अशा प्रकारे काय तुम्ही पाहिलं असेल, गणेशची चूक असताना मला बी बोलणे बसली. चूक तुम्हाला आता नसून दिसली, तुम्हाला वाटलं असं यायला घेतो नव्हतं इथं, मग काय खेळ गणेशची चूक आहे त्याचं कारण सांगतो. मागच्या जेव्हा ते पडदा निघला होता का, ते ढिल्लं चालतं काहीतरी. पडदा उघडायला गेलो तर ते निघलं खाली पडला, आणि त्यावेळी काय झालं, गाणे उघडीत मी लावित होतो, मी उघडीत होतो, ते लावित होतो उघडीत होतो, त्याच्यामध्ये तो पडला. नंतर ते गाण्याला म्हणलं मी बसवतो, नंतर ते म्हणलं मी बसवतो, त्याने बसवला पण ढिल्ला बसवला. आणि आता मी तुमच्यासमोर ब्लॉग बनवत होतो, फक्त हात नाही लावला पडायला पडला. आता बसू राहिला परत, मग त्याच्या आढावा देतो. थांबा त्याच कामाचा आहे. गप्पा बाई, त्याच्यामुळं तर मा पुढं चालून काहीतरी होईल. हा का आता लय वाजीन आता. जर तू पॅक केलंय का आता, का ढिल्लच केलं नाही अजून? दिलंच नाही केलं. चहा ठेवलाय मम्मीने आता आपल्याला. कोरा नाही राव दूध टाकायचं. दूध टाकायचं, एवढं पण टाकलंय त्याच्यात. चहा सगळ्यांना घ्यायचं ना, अर्धा कप का यायला पाहिजे ना. येईल ना मग, एवढं पण टाकलंय त्याच्यात. शायनिंग मारू नको जास्त, मकर मार खायची सकाळ मार खायचं दिवस नको. हे आमच्या घरातलं दादागिरी करणार माणूस. ते दे रे ते ते काय कसं? दुसरं दे. कणकीची गोळी तर कम ठेवली ती पक्काची.
मला खेळायची होती पण तुम्ही मला एक काम सांगितलं. जाऊ दे ते करीत राहील. मी खातो सोयाबीन आणि चहा पितो थोड्या. माझं चला येत होतो इकडं एक उरलं होतं बघ. एक हे साईडने इथून लावलं आणि एक त्याच्या आतून लावलं. आता बघ पॅक आहे का एकदम बिंगून दाखव ना मला. A few moments later. गाईज आता पर संध्याकाळचे 7 वाजत आले. 7 वाजून गेले असतील कदाचित. आणि बाहेर क्लास होता मला पकवाजाचा, तर त्याच्यातच वेळ निघून गेला सगळा. आणि आता चहा ठेवतोय. चहाला बी उशीर झाला आज. आणि इकडे दूध तापायला ठेवलंय. इकडे चहा ठेवतो तर जरा. टॉवेल करून घेऊन बसली आजी पायावर. गोदडी घे ना. गार पडले ते गरम होत नाहीत लवकर आहे ना. होतच नाहीत ते. किती गोदडीत घेतले तरी गरम होत नाहीत. गार तर गार तर हा ना गरम होतच नाही. गच्चीवर गेली होती तू एवढं गारठच. रविवार आहे काहीच पण ना काम आहेच काही ना काही. आता क्लास बी लय वेळ गेला. दिवसभर थोडा म्हणलं वेळ होता पण तर थोडी वेळ प्रॅक्टिस केली. आता चहा बी घेतो. आता निवांते खरं तर सोयाबीन खाणार आणि परत जेवणातलं एडिटिंगला बसावं लागेल मला. त्याच्यामुळे आहे आता थोड्या वेळ आहे. जिम नाही ना आज रविवार आहे आजी. विसरली तू दाखव. बॉडी बनवून तवा दाखीन तो फोटो मी आता. तबला तू कोणी शिकला होता जारवर. काप गाण्या तू दाखव. गाडाव कोणी गाडाव गाणे आहे. गाणे आहे गाडाव. गाण्याचा एकदा काय झाला होता अर्धा नरनाटेश्वर. आजी होती ते होते का आजी तिथं. हा तुम्ही पाहिलं होतं. गाण्याने मी कापली होती तेव्हा. आता हो ना नाही ना महिना होत आलाय. हा मागल्या महिन्यात. मला उलट नव्हतं तुम्हाला पाहून मला कसं तरी वाटलं. मला असं वाटतच नव्हतं गाणे आहे म्हणून. वास्तरे नाही. हा बाबाने वास्तरा पाहिलंय तिथं. मग आहे ना बरोबर पण आली ना वास्तर नाही. मी म्हणतोय कात्रीनी म्हणा मशीननी म्हणा तरी बी एवढी बारीक नाही जात ना. आणि मग जेव्हा बाबाने पाहिला वास्तरा पडलेला आहे तेव्हा समजलं गाण्याने वास्तऱ्याने मिशीची आणली म्हणून. ती स्टोरी आहे गाईज. एक अख्खी स्टोरी आहे. ती स्टोरी बघायची असेल तर अख्खा ब्लॉग बघा तुम्ही. ब्लॉग नंबर आहे ना मला वाटतं मी ना एक काम करतो शेवटी ना थँक्स फॉर वॉचिंग वाक्य येत असतं. आणि जो शेवटपर्यंत ब्लॉग बघा का त्याला समजून ते ब्लॉग कोणता होता. लय इंटरेस्टिंग ब्लॉग आहे. त्याच्यामुळे ते शेवट थँक्स फॉर वॉचिंग आलं. काही लोक स्किप करून शेवट बघतील. काही गेलं विचार असते ते विचार लोक तसं करतील. अख्खा ब्लॉग बघून झालं थँक्स फॉर वॉचिंग नंतर खाली येईल ब्लॉग नंबर किती होता. त्या ब्लॉगवर जाऊन तुम्ही बघितलं तर गाण्याचे न केलेले कुठाने तुम्हाला समजतील. कसं तरी वाटलं मला ती चूक होती एक प्रकारे. तुम्हाला ब्लॉग मध्येच कळलं काय होतं ते. लय घाण चूक अख्खा व्हिडिओ आहे त्याच्यावर. तर गाईज ब्लॉगचा आउट्रो बनवायचाच राहिला. एडिटिंग करत बसलो होतो नंतर लक्षात आलं सगळे झोपलेत. 11:30 वाजत आलेत. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे